नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवलेलं आहे तुमच्यासाठी भेंडी आणि बटाटं. ही घरगुती पद्धतीने बनवलेली रेसिपी इतकी स्वादिष्ट आहे की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. कमी साहित्यामध्ये आणि ती सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी, पोळी, पुरी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते. तर चला सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण घेतलेल्या आहेत भेंड्या. भेंड्या घेतलेल्या आहेत आपण आणि या भेंड्या आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम. आणि त्याच्यानंतर साहित्य लागणार आहे आपल्याला हळद 1 चमचा घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेले आहेत मीठ चवीनुसार, जिरे घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे चिरून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण 1 टमाटर कापून घेतलेला आहे, कढीपत्ता इकडे आपण घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले जे आहे आपल्या भेंडी बटाट्यामध्ये जाणार आहे. आणि इकडे जे बघू शकता आपण ही भेंडी आपण बारीक बारीक त्याचे कापं करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा सुंदर असा डायमंड शेप आपण दिलेला आहे या भेंड्यांना. खायलाही तेवढाच सुंदर लागतो आणि पाहायलाही तेवढंच देखणं दिसतं. तर इकडे आपण बटाटे घेतलेले आहेत. हे बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत. 3 ते 4 बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपण आपल्या भेंडी बटाट्यामध्ये टाकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे, कढाईमध्ये भेंडी एकदम फ्राय करून घ्यायची, म्हणजे विदाऊट तेलामध्ये, जेणेकरून त्याचा चिकटपणा जो असतो तो निघून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर ती सेपरेटली आपल्याला ठेवून द्यायची आहेत. तर ही आपण भेंडी आपण ते गरम करून घेत आहोत. आणि आता त्याच्यानंतर आपण इकडे 2 चम्मच तेलामध्ये इकडे आपण टाकलेला आहे कढीपत्ता, जिरे. ती सेम कढई आपण यूज केलेली आहे. कढीपत्ता आणि जिरे इकडे आपण ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये आपण इथे ॲड करणार आहोत कांदा. चॉप केलेला कांदा जो आहे आपल्याला इकडे ॲड करायचा आहे. कांदा चांगला आपल्याला इकडे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेले आहे मीठ चवीनुसार. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला नक्कीच दाखवा. ह्याच्यानंतर कांदा टाकल्यानंतर आपण इकडे टाकलेल्या आहे हिरव्या मिरच्या. आणि तुमच्या सोशल मीडिया हँडलवर पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. आणि थोड्याच वेळाने आपण इकडे ॲड केलेला आहे कांदा चांगला आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यानंतर इकडे ॲड केलेला आहे कलरसाठी भेंडी. आणि त्याच्यानंतर इकडे ॲड केलेलं आहे टमाटर. आता टमाटरला 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातला जो पाण्याचा अर्क आहे तो निघून जाईल. आणि कोणाकोणाला भेंडी बटाटा आवडतं त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. ही भरपूर छान डिश आहे. लंच आणि डिनरसाठी भरपूर छानच डिश आहे. इकडे आपण ॲड केलेलं आहे भेंडी. तुम्ही सकाळी टिफिनलाही डिश बनवू शकता. तर इकडे आपण भेंडी चांगली आता मिक्स करून घ्यायची आहे. आणि हे मिक्स करत असताना आपल्याला मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे, कारण की भेंडी आपण ऑलरेडी फ्राय करून घेतलेली आहे. आणि जे आपले जे इन्ग्रेडियंट्स होते, जे जिन्नस होते ते ऑलरेडी फ्राय करून घेतलेले आहे. तर आपल्याला जास्त हाय फ्लेम नाही पाहिजे गॅसवरती, तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळं कुक करायचं आहे. आता भेंडी तर फ्राय झालेली आहे. त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेले आहेत बॉईल केलेले बटाटे. हे 3 ते 4 बटाटे आपण फ्राय केलेले बॉईल केलेले आहे. ते कुस्करून आपण टाकून दिलेले आहेत आपल्या भेंडी बटाट्यामध्ये. 5 ते 10 मिनटं लागतात ह्या रेसिपीसाठी. भरपूर छान आणि सुंदर रेसिपी आहे. भाकर, चपाती आणि पुरी बरोबर तर भरपूर टेस्टी लागते. सुकी भाजी आहे, म्हणून टिफिनलाही तुम्ही ही सुकी भाजी देऊ शकता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आपली भेंडी बटाट्याची रेसिपी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर झालेली आहे. बटाटा, भेंडी, टमाटर, कांदा, कढीपत्ता, मिरच्या मस्तपैकी मिक्स झालेलं आहे, फ्राय झालेलं आहे चांगलं. आता हे आपण एका सेपरेटली प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे. तर बघा एकदम सुंदर तयार झालेले आहे. भेंडी आणि आलू भिंडी की सब्जी असं बोलतात हिंदीमध्ये, मराठीमध्ये बोलतात भेंडी आणि बटाट्याची भाजी. तर बघा भरपूर सुंदर रेसिपी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही ट्राय करायची असेल, काहीतरी वेगळं आहे, आज तुम्ही शिकलेला आहात, तर जरूर या पद्धतीने बनवून बघा. तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. भरपूर सुंदर रेसिपी झालेली आहे ही. बटाटा शिजलेला आहे, त्याचबरोबर भेंडी चांगली शिजलेली आहे. कांदा बघू शकता. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण एकदम मस्त आहे. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच टेस्टलाही तेवढीच सुंदर आहे. तुम्ही भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, पुरीबरोबर खा, कशाबरोबरही याचं कॉम्बिनेशन एकदम टेस्टी जातं. तर ही अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर जरूर या पद्धतीने करून बघा.